नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मितवा या मालिकेचा 27 डिसेंबर रोजीचा प्रोमो नुकताच आपल्या समोर आलेला आहे. आणि ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ईश्वरीने अर्णवसाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. सगळीकडे तिने डेकोरेशन करून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळीकडे तिने गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात. ईश्वरी म्हणते, चला आज फायनली मी अर्णव सरांना माझ्या मनातलं प्रेम सांगून टाकणारच. माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे मी त्यांना सांगून टाकतेच. आणि ईश्वरी खूपच आनंदित झालेली असते आणि तिने वरती एक बॉक्स ठेवलेला असतो आणि त्या बॉक्समध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात आणि त्याची लेस खाली ठेवलेली असते. ईश्वरी म्हणते, चला आता अर्णव सर आतमध्ये येणार. आल्यानंतर मी त्यांना ही लेस अशी ओढायला लावणार आणि त्याचबरोबर त्यातल्या सगळ्या पाकळ्या त्यांच्या अंगावरती पडणार. पण प्रॉब्लेम असा होतो की ईश्वरीकडून ती लेस ओढल्या जाते आणि सर्व पाकळ्या ह्या ईश्वरीच्या अंगावरच पडतात आणि त्यामध्ये काही फोटो देखील असतात. आणि ईश्वरी ते फोटो बघते तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो, कारण त्या पाकळ्यामध्ये असलेले फोटो बघून तिला कळतच नाही की काय करावं. त्या फोटोमध्ये असतात ते म्हणजे ईश्वरीची आई आणि अर्णवचे बाबा. जेव्हा जे फोटो वल्लरी शोधत होती तेच फोटो सगळे असतात. ईश्वरीला फोटो बघून धक्काच बसतो. ईश्वरीला समजतं की म्हणजे याचा अर्थ सात्विका काकू ज्यांनी आपला स्वतःचा जीव दिला त्याला जबाबदार माझी आई होती. माझ्या आईमुळे हे सगळं झाले का? आता हे सगळं बघून ईश्वरीला काय बोलावं काय नाही हे समजतच नसतं. तर इकडे आता अर्णव आतमध्ये येतो. अर्णव आतमध्ये आल्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो, काय सरप्राईज आहे? आता ईश्वरी काहीच बोलत नाही, कारण ईश्वरीच्या सगळ्या सरप्राईजचा चुरा झालेला असतो. सगळं सरप्राईज फ्लॉप झालेलं असतं. तिच्यासमोर वेगळंच सत्य आलेलं असतं. आता तुम्हाला काय वाटतं? अर्णवच्या आईचा म्हणजेच सात्विकेचा मृत्यू होण्यामागे ईश्वरीची आई जबाबदार आहे का? तिला असं वाटते का? आता नक्की मालिकेत पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.